स्वागत आहे आपलं ज्ञानगंध विथ विनायक या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण 5वी शिष्यवृत्ती परीक्षा या परीक्षेचं मुलांचं हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं ते आज आपण पाहणार आहोत. चला तर आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये गुगल क्रोम या वेबसाईटवर जायचं आहे आणि क्रोममध्ये आपल्याला टाईप करायचं आहे MSCE. बघा, या ठिकाणी MSCE टाईप केल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये MSCE पुणे पहिली लिंक दिसते, त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा, क्लिक केल्यानंतर आपल्याला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचं अधिकृत आपल्याला पेज दिसेल. तर या पेजवर आपल्याला बऱ्याच माहिती आहे आणि ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद याची अधिकृत वेबसाईट आहे. तर या ठिकाणी आपल्याला डावीकडील विंडोमध्ये शिष्यवृत्ती परीक्षा 2023 इयत्ता 5वी याला क्लिक केलं की आपल्याला पुढचं पेज ओपन होतं. आता या ठिकाणी पहा, शिष्यवृत्ती परीक्षा 23, शिष्यवृत्ती परीक्षा 24, शिष्यवृत्ती परीक्षा 22 असं आहे. आपल्याला 2024 ही परीक्षा संदर्भात माहिती हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे. तर आपण त्याला क्लिक करूयात. क्लिक केल्यानंतर पहा, आपल्याला शाळा लॉगिनच्या पेजला आपल्याला जाता येतं. बघा, या ठिकाणी शाळा लॉगिन म्हणून एक आलेलं आहे. तर त्याला आपण क्लिक करूयात. या ठिकाणी शाळा लॉगिनला आपण क्लिक करूयात. बघा, या ठिकाणी UIS कोड आपल्याला टाकायचा आहे, जो की माझ्या मोबाईलमध्ये अगोदरच सेव्ह आहे, तो मी टाकतोय. आणि पासवर्ड टाकल्यानंतर ऑटोमॅटिकली ते शाळाचं पेज लॉगिन होतं. बघा, या ठिकाणी पेज लॉगिन झाल्यानंतर आपल्याला थोडं इथे विद्यार्थी, या शाळेचे 13 विद्यार्थी आहेत आणि हे या विद्यार्थ्याचं इथं हॉल तिकीट जनरेट झालेलं दिसत आहे. आता या ठिकाणी फॉर्मही प्रिंट काढता येतो, पण फॉर्मची काही आवश्यकता नाही. तर या ठिकाणी पहा, डॅशबोर्डला आपल्याला ऑल हॉल तिकीट्स स्टँडर्ड 5 आणि ऑल हॉल तिकीट स्टँडर्ड 8 असं दिसते. आपल्याला या ठिकाणी फक्त 5वीचीच मुलं या शाळेतील बसले आहेत, म्हणून आपल्याला सर्व मुलांचे एकत्रितरित्या हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे. पहा, आता हे कसं करायचं, तर एकत्रित हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी ऑल हॉल तिकीट स्टँडर्ड 5th याच्यावर मी क्लिक करतो. बघा, क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्व मुलांची एकाखाली एक हॉल तिकीट डाउनलोड झालेली दिसत आहेत. बघा, या ठिकाणी ही सर्व मुलांची हॉल तिकीट दिसत आहेत. आता ही हॉल तिकीट मला A4 साईजमध्ये प्रिंट काढायचे. त्यासाठी आपल्याला, आता मोबाईलला तर काही प्रिंटर नाही जोडला, ज्यांच्याकडे वायफाय प्रिंटर असेल त्यांना ती सुविधा आहे, परंतु आपण हे PDF स्वरूपात डाउनलोड करून आपण व्हॉट्सअप शेअर करून आपण ते प्रिंट काढू शकतो. या ठिकाणी पहा, वरती आलोय मी आणि या ठिकाणी बॅक आणि प्रिंट हॉल तिकीट निळ्या चौकोनामध्ये दिसत आहेत. त्या ठिकाणी आपण प्रिंट हॉल तिकीट याला क्लिक करूया. प्रिंट हॉल तिकीट क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलमधलं एक अशी विंडो ओपन होते. तिथं सेव्ह ॲज PDF, आपल्याला हे PDF सेव्ह करायचं आहे. ओके, आणि या ठिकाणी कॉपी 1, इथं सर्व पेजेस इथं दाखवलेले आहेत. आपल्याला पेजचं साईज आपल्याला बदलायची, लेटर त्याऐवजी A4 घ्यायची. तर या ठिकाणी कसं घ्यायचं बघा, लेटरला क्लिक केलं की या ठिकाणी बरेच पेजचे ऑप्शन इथं दिसत आहेत. तर या ठिकाणी ISO A4 हे आपल्याला निवडायचं आहे. आता या ठिकाणी सर्व काही व्यवस्थित झालेलं आहे, प्रोसेसिंग होत आहे, तोपर्यंत थोडा वेळ आपल्याला थांबायचं आहे. आणि ऑल पेजेस इथं 13 दिसत आहेत, बाकी काहीच आपल्याला करायचं नाही. कलर असेल तर कलर करायचा आहे, ब्लॅक अँड व्हाईट पाहिजे असेल तर ब्लॅक अँड व्हाईट करायचं. आणि या ठिकाणी निळ्या गोलामध्ये PDF लिहिलेलं आहे, त्याला आपल्याला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. एवढं करायचं आहे आणि पुढे बघा, आपल्या आता PDF सेव्ह होत आहे आणि ते कुठं सेव्ह करायचं हे आपल्याला विचारत आहे. आता या ठिकाणी मी या ठिकाणी एक फोल्डर केलेलं आहे. हे फोल्डर कसं करायचं बघा, आता इथं वरती एक बेरीज दिसते, तिथं क्लिक केलं की या ठिकाणी ॲड न्यू फोल्डर होतं आणि इथं आपल्याला हवं ते फोल्डरचं नाव देऊन आपल्याला ओके करायचं आहे. आता मी इथं एक फोल्डर केलेलं आहे आणि त्या शाळेच्या याच्यामध्ये आता हे अगोदरच केलेलं आहे, तुम्हाला डेमो म्हणून परत एकदा दाखवतो. आता इथं खाली हे आलेलं आहे की ते आपल्याला ऑटोमॅटिकली नाव आहे ते आपल्याला डिलीट करायचं आणि इथं आपल्याला काय करायचं आहे, स्कॉलरशिप हॉल तिकीट्स 5th.
सेव्ह केलं. ओके, आता हे सेव्ह केलं की ऑटोमॅटिक तिथं आपल्याला जातं. आता या ठिकाणी आपल्याला हे इथलं काम आपलं संपलेलं आहे. आपण याला काय करायचं आहे, लॉग आउट व्हायचं आहे. इथं बॅक या आणि इथं आपल्याला इथं जे लोगो दिसतं इथं पांढऱ्या लोगोमध्ये आपल्याला क्लिक केलं की आपल्याला लॉग आउटचा ऑप्शन येतो, लॉग आउट करायचं. आता इथं आपलं हे काम झालेलं आहे. आता मी आता इथून सर्वप्रथम बाहेर पडतो आणि मी आता माझ्या फाईल मॅनेजरमध्ये जातो. आता जिथं की ही माझी फाईल डाउनलोड झालेली आहे बघा. आता या ठिकाणी फाईल मॅनेजर या ठिकाणी इथं आहे बघा, फाईल्समध्ये त्याला क्लिक केलं आणि आता या ठिकाणी डाउनलोड PDF झालेलं आहे. मी डाउनलोडमध्ये पाहतो आले का नाही ते फाईल. नक्कीच बघा, मगाशी मी फाईलला नाव दिलं होतं फाईल स्कॉलरशिप क्लास 5 स्कॉलरशिप हॉल तिकीट. आता याला दाबून धरायचं आहे आणि याला सिलेक्ट करायचं आहे. आता हा सिलेक्ट केल्यानंतर वरती इथं शेअर ऑप्शन दिसतोय, इथं मी त्याला शेअर करतोय. आता ही शेअर करत असताना खाली व्हॉट्सअपला शेअर करायचं आहे. ओके, आता मी व्हॉट्सअपला शेअर करतोय. आता इथं हे माझ्या वैयक्तिक माहितीसाठीचा एक ग्रुप आहे, त्याला मी शेअर करतोय. बघा या ठिकाणी थोडं थांबायचं आहे आणि आता पेज ओपन झालेलं आहे, रिलोड झालेलं आहे. आपल्याला इथं शेअर करतोय. आता इथं शेअर केल्यानंतर 13 पेजेस आपल्याला इथं करता येतात. आता हे प्रिंट व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रिंटरला जोडून किंवा नेट कॅफेवर आपण प्रिंट काढू शकतो. अशा पद्धतीनं अगदी सोप्या पद्धतीनं आपल्या शाळेचं 5वीचं शिष्यवृत्तीचं हॉल तिकीट कसं काढायचं हे आपण शिकलो आहोत. आपल्याला नक्की आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय, धन्यवाद.